नवऱ्याने चल म्हटलं आणि माझं प्लॅनिंग पूर्ण बिघडलं. माझं प्लॅनिंग होतं आज सॅटर्डे आहे, मस्त झोपावं, छान उठावं आरामात आणि फक्त गार्गीचाच टिफिन होता, तर मस्त आरामात कामं करावीत. मग तर काय सोमवार ते शुक्रवार आपल्याला पटापट कामं करायचीच असतात, टिफिन करायचेच असतात, त्यांना स्कूलला, ऑफिसला पाठवायचंच असते. म्हणून म्हटलं आज निवांत तर उठावं, कारण की संडेचा माझा जो दिवस असतो तो पूर्ण फुल असतो. माझं ठरलेलं असतं की हे मला संडेला करायचं आहे, म्हणून सॅटर्डेला मी काही नाही करत. पण यांनी उठल्यानंतर मला सांगितलं की आपण डीमार्टला जायचं आणि मी उठलेली उशिरा. मग काय पटापट गार्गीचा टिफिन केला, ग्रितिकचं आवरलं, त्याला खाऊ घातलं. परत या सगळ्यांचा नाश्ता, चहा, ग्रितिकला परत नाश्ता खाऊ घातला, माझं आवरलं, घर आवरलं आणि आम्ही गेलो डीमार्टला. आणि डीमार्टला गेल्यावर काय ग्रितिकला ट्रॉलीमध्ये बसायचंच नव्हतं, तर खूप रडत होता. मग त्याला मी बसवलं खाली. बस म्हटलं बाबा एकदाचा एका ठिकाणी आणि खेळ इथे. पण ती बाई आली ना डीमार्टमधली, उचला उचला उचला, खाली नाही खेळू द्यायचं मुलांना. तरी मी एका कोपऱ्यात त्याला बसवलं होतं. मला माहीत आहे शनिवार होता, गर्दी होती तिथे, पण मी त्याला एका कोपऱ्यात बसवलं होतं की जिथे गर्दी नाही. पण तरी पण ती आली आणि उचलायला लावलं. मग काय ग्रितिकला बसवलं मी या बॉक्समध्ये. तो थोडा वेळ खेळला पण लगेच लागला मग रडायला. ग्रितिकला काय आमच्या तर म्हणजे मस्तीच करायला पाहिजे, त्याला एका जागेवर बिलकुल करमणारच नाही. त्याने शपथच घेतली आहे की एका जागेवर बसायचं नाही, तर मस्ती करायची. आणि डीमार्ट तर काय आपल्या मालकीचंच आहे असंच त्याला वाटतं. हे सगळं सामान जे आहे हे माझंच, मी जिथे पाहिजे तिथे मस्ती करेन, जे सामान पाहिजे ते सामान घेईल. त्याला हे थोडी माहिती आहे की पप्पाला आपल्या पैसे पण द्यावं लागतं त्या सामानाचे. तर हे माझं असं डीमार्ट आज घडलेलं आहे विदाऊट प्लॅनिंग. माझी जी प्लॅनिंग होती ती पूर्ण ढुस झाली. म्हणून मी ना कधी प्लॅनिंगच करत नाही कोणत्या गोष्टीची की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. कोणी कोणी म्हणतं खूप प्लॅनिंग करायचं, पण ज्या दिवशी काही प्लॅनिंग केली ना त्या दिवशी ते होतच नाही. माझ्या बाबतीत तर असंच घडतं. तुमचंही असं घडतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा.